काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता। सिद्दीकी आज मुंबईत जनसन्मान यात्रेत सहभागी होणार। यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचं आयोजन। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं आवाहन। भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष। उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं। उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेसोबतच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। गुवाहाटीला जाणं आमची रणनीती होती। जाताना ठाकरेंसोबत फोनवर बोलत मी गेलो, त्यावेळी मला धमक्या देण्यात आल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार। फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, शिंदे गटाच्या रामदास कदमांची मागणी। सुप्रिया मुंबईत असेल तर राखी बांधून घेणार, अजित पवारांचं वक्तव्य। मी नाशकात, कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, तर निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत, सुप्रिया सुळेंची टीका। विदर्भात शिंदे गट 12 जागांसाठी आग्रही। पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदे गट दबाव टाकण्याची शक्यता। निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार। पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीत तणाव। दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात घेतलं नाही। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंकडे तक्रार। माजी आमदार सुभाष बनेंची थेट मातोश्रीवर फिल्डिंग। मुलगा रोहन बनेंच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न। डॉक्टरांना जगू द्या, आयएमएच्या अध्यक्षांचं भावनिक पत्र। कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर देशभरातील निवासी डॉक्टरांचं 5व्या दिवशीही काम बंद आंदोलन। आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार। मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार, संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। पुण्यात रक्षाबंधनानिमित्त रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून महिलांना 100 रुपयांपर्यंतचा प्रवास मोफत। भाडं जास्त झाल्यास 100 रुपयाची सूट देण्यात येणार। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातून 3 संशयित एटीएस पथकाच्या ताब्यात। 3ही संशयित बांगलादेशी असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यात पावसाचा जोरदार कमबॅक। शहरातील अनेक भागात आणि रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात। वाहनधारकांची तारांबळ। लातूरच्या जळकोट, अहमदपूर आणि निलंगामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे निटूर, वांजरवाडा परिसरातील शेतीचं नुकसान। देशातील काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा। दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा राज्यांना अलर्ट। उत्तराखंडमध्ये 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुन्हा कोर्टाचं समन्स। आज पुणे कोर्टात सुनावणी। बांगलादेशमधील विद्यापीठं, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय महिन्याभरानंतर सुरू। 18 ऑगस्टपासून सर्व शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू.